श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 11 डिसेंबर, वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची मोक्षदा एकादशी. या मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते असे आपल्या सनातन शास्त्रामध्ये सांगितले आहेत. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीची कीर्ती, वैभव, सुख आणि समृद्धी वाढते. त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा म्हणजे वाईट गोष्टीतून, वाईट कर्मातून, वाईट पापातून मोक्ष प्राप्त होणे. आणि म्हणून या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. हे उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात, तसेच पैशांच्या आर्थिक अडचणी देखील दूर होतात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत. ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष, रोजची भांडणे, शत्रुत्रास, पितृदोष, नजरबाधा नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य हे दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. जर घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा घरामध्ये कधीही टिकत नसेल, धनसंपत्तीमध्ये वाढ होत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या कारणातून घरातून पुन्हा निघून जात असेल, त्याचबरोबर घरात सतत कलह, भांडणं, मतभेद होत असेल, ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल, यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, त्याचबरोबर घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये जात असेल, तर हा उपाय तुम्ही आजच्या दिवशी घरामध्ये अवश्य करा. हा उपाय केल्याने घरातील अनेक अडचणी ह्या दूर होऊन घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो. घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण देखील निर्माण होते. तसेच या मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरात कापूर जाळल्याने घरातील पितृदोष हा कमी होतो. तसेच आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर कधीही वाईट संकट हे येत नाही. वाईट नजरेपासून कुटुंबाचं नेहमी संरक्षण होतं. हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहेत. तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला धूप लावायचे आहेत. अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न असतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं. उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. कुठेही तुटलेले, फुटलेले असे तांदूळ घेऊ नका. थोडेसे अगदी चिमूटभर तुम्हाला अखंड तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत. त्यावरती तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतरनं हा कापूर घेऊन तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील कामं आवरल्यानंतर, जेवण झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. स्वयंपाकघरामध्ये या वस्तू घेऊन जायच्या आहेत आणि तिथे हा कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. स्वयंपाकघराच्या मधोमध तुम्हाला हे मातीचं भांडं किंवा कापूर जाळायचं भांडं ठेवायचं आहे आणि हा कापूर तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून आपल्याला 1 ते 2
थेंब शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहेत आणि हा कापूर आणि 2 लवंग ज्या आहेत तर त्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत. जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी ह्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरात जाळतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा, शत्रुत्रास, पितृदोष हा दूर होत असतो. त्याचबरोबर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती आपली शत्रू असेल, आपला विरोधक असेल, त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनात अडचण येत असेल तर अशा शत्रूंपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते. आता हा कापूर पूर्णपणे जळाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडी राख असणार आहे तर ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती थोडी थोडी लावायची आहेत आणि यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला टाकून द्यायचं आहे. तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या झाडापाशी तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे. एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. या दिवशी तिथे जर दिवा लावला तर आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात. कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो, यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. धनप्राप्तीचे योग जे आहे तर ते जुळून येतात, यामुळे गरिबी ही दूर होते. तर तिथे एक दिवा तुम्ही अवश्य लावा. जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये जी ईशान्य दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. ती दिशासुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात, म्हणून तिथे सुद्धा तुम्ही हा जो दिवा आहे तर हा लावू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.